प्रवाशांना लक्ष द्या इकडे. कोल्हापूर 5634, कोल्हापूर 5634, फलाट क्रमांक 4 वर लागलेले. कोल्हापूर 5634 फलाट कोल्हापूर 5634, कोल्हापूर 5634, चला पटकन गाडी. रायगड 1342, रायगड गाडी 1342, रायगड गाडी 1342. महोदय नमस्कार. हा महोदय नमस्कार. एक मिनिट. महादेव मोरे पटकन या इकडे. बाईने बोलवले. महादेव मोरे, महादेव मोरे पटकन या, बाईने बोलवले. अहो महादेव मोरे नाही महोदय. महादेव मोरे पण या की रे. बाई किटकिट करायला लागली. अहो महादेव मोरे नाही. अहो महोदय महोदय मी तुम्हास म्हणाले महोदय. तुम्हास. काय तुम्ही होय. तुम्हाच मला मला म्हणले तुम्ही. मला म्हणले अहो माझ्या अख्ख्या आयुष्यात मला असं कोण बोललं नाही हो. अहो बाहेरचं जाऊ दे, घरचे कोण बोलले नाही मला तुम्हाच. अयो लय आनंद झाला हो. लय आनंद झाला. म्हणजे कसं आहे, फालतू गप्पा गोष्टी करायला माझ्याकडे टाइम नाही. मला पटकन काय सांगा. काम बोला तुमचं. काम बोला. हा काय ना माझ्या दंतपंक्तीमध्ये मक्याचा दाणा अडकलाय, तेवढा काढायचा. काढून देता. आणि मी तुमच्या दातातला मक्का काढायचं होय. तोंड सांभाळून बोला. तुम्ही तोंड सांभाळून बोला. आल्यानंतर मी तुम्हाला नमस्कार केला, तुम्ही उद्धटपणे वागलात की नाही? सांगा मला, वागलात की नाही? कोण मोठ्याने ओरडले अंगावर? ओरडलात की नाही? उद्धटपणे कोण वागले? चूक झाली. माती खाल्ली मी. माती लहान मुलं खातात. तुमचं वय पाहता तुमचं वय माती खाण्यासारखं दिसत नाही. बाई माझं वय पाहता जे काय आहे ना ते मी पोट भरून खाल्लेलं आहे. महाबळेश्वर गाडी काय थांबली? पटकन चला. महाबळेश्वर गाडी पटकन थांबली. गाडी चला. सिंगापूर 2417, सिंगापूर 2417, सिंगापूर 2417. बघा अरे काय ही भाषा? उच्चारावर काम करा. किती गोंधळ माजलाय उच्चारांचा. काय हे शिंगणापूर आहे ते चक्क सिंगापूर ऐकू येतंय. आणि 24 हा कुठला आकडा आहे? 24 आर्य भट्टाने सुद्धा विचार केला असेल. अरे हा आकडा मी कधी लिहिला? 24 असा आकडा आहे. 23 आहे ते 23. बोलायला स्पष्ट शिका झाला. तुमच्यामुळे मराठी भाषा ऱ्हास झालेली आहे, कळलं? बाई माझी शाळा घेऊ नका तुम्ही. तुमचं काय काम आहे ते बोला. नाशिकला जाणारी बस किती वाजता आहे? हा ती नाशिक 1 तासाने आता येणार आहे. फलाट 2 वर येणार आहे. बर साधारणतः तिकिटाचा दर काय आहे? हा तिकीट दर नाशिक 220 रुपये तिकीट दर आहे. हा सोडली काय? कोल्हापूर मार्गे सोडा आता. बर वेंगुर्ल्याला जाणारी बस किती वाजता येणार आहे? वेंगुर्ल्याची बस बघा बरोबर अर्ध्या तासाने येणार आहे. हा औरंगाबाद बघा 2 फलाट साधारणतः दर काय आहे तिकिटाचा? त्याचं औरंगाबाद नाही हा वेंगुर्ला 456 रुपये. वेंगुर्ला बघा 456. बरं मला सांगा धुळ्यात जाणारी बस किती वाजता आहे? बाई तुम्हाला नक्की कुठं जायचं ते एकदा ठरवा की. काय आहे? मला आहेत 3 मुलं. एक राहतो नाशकात, एक राहतो धुळ्यात, एक राहतो वेंगुर्ल्यात. मग मी काय करते, बस स्थानकावर जाते. जी बस आधी येईल त्या बस मध्ये चढते आणि पुढे जाते. म्हणून म्हटलं आता मला सांगा धुळ्यात जाणारी बस किती वाजता आहे? धुळ्याची बघा आता 10 मिनिटावर येणार. फलाट क्रमांक 3 वर येणार आहे. 10 मिनिटावर. बरं पंढरपूर तिकीट दर किती आहे? पंढरपूर 30-15 2 फलाट येणार. त्याचा तिकीट दर किती आहे? त्याचं म्हणजे 456 आहे बघा. 456 धुळ्याची 10 मिनिटात. बर मग मला नाशिकचं तिकीट द्या. अहो आता बोलत ना तुम्ही की जी पहिली बस येईल माझ्या मुलाकडची असेल तिच्याकडे मी जाणार आहे. मग आता काय चाललंय? नाही काय आहे तिकिटाचा दर पण बघायला पाहिजे ना. काय स्वस्त आहे त्याबरोबर जायला हवं. नाशिकचा दर जरा कमी आहे म्हणून मला तुम्ही नाशिकचं तिकीट द्या. मग बाई जा ना एकदा नाशिकला. काय अडचण आहे तुमची? जा. किती उर्मटपणा, किती उद्धट बोलतात. ही काय बोलायची पद्धत झाली? प्रवाशांची अशा पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे. मी तुमची तक्रार करणार आहे. मला हे असं उद्धटपणा चालणारच नाही. तुम्हाला काय वाटतं सामान्य नागरिकाशी तुम्ही वाटेल असेल तुमची सरकारी नोकरी? 1 मिनिट. तुमचा कर्मचारी अत्यंत उद्धट आहे. त्याला आत्ताच्या आत्ता कामावरनं कमी करावे. आपली कृपा अभिलाषी एक प्रवासी बघा केली तुमची तक्रार. ही मी टाकली तुमच्या नावाची कंप्लेंट. ऐका ना हे बघा तुमची जर का कंप्लीट लिहून झाली असेल तुम्ही तिकडं बाजूला बसा. मला इकडे काम करायचं आहे. हे सातारा 6549, सातारा 6549 फलाट क्रमांक 2 लागले. सातारा 6549. जरा थांबवा. हा अक्षरांचा आणि अंकांचा अपमान थांबवा. हो काय बोलताय तुम्ही? सातारा असं नाहीये ते 17 आहे. बाई
आल्यापासून तुम्ही माझी शाळा घेताय, तुम्हाला कळतं का? सातारा ठिकाणाबद्दल बोलतो मी, सातारा ठिकाणा. आणि 65 गाडींवर 65 मुळात 65 हा अंक नाहीये, 65 असा आहे. आणि हे 49 काय? 49 असं चुकून पण कोणी बोलत नाही. 49 हा अंक आहे. तुम्ही ना जरा तुमच्या शब्दांवर काम करा. एक काम करा, होय नाही तर काही माझ्या कोण डिक्शन वाईज चुकत आहे? बोला, रोज शिवतांडव स्तोत्र रोजच्या रोज 4 वेळा म्हणा माझ्या मागे. जटाटवी गलज्जले प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंब्यता भुजंग तुंग मालिकाम. म्हणा जटाटवी गलज्जले म्हणा. जटाटवी गलज्जले जळगाव वाडी गलेवलंब्य लंब्यता भुजंग तुंग मालिकाम. म्हणा गलेवलंब्य लंब्यता गलेवलंब्य लंब्यता म्हणा गलेवलंब्य लंब्यता. लंबे खूप लंबे होते हो. नाही मला जमणार अहो. मी हे जर इथं बसून बोलायला लागलो ना तर मी बोलेपर्यंत रिटायर होईन, पण मला नाही जमणार. ऐका ना माझं, उद्घोषक म्हणून काम करताना साधे उच्चार तुमचे स्पष्ट नाहीत. हे ध्वनिक्षेपक तुमच्या पुढ्यात आहे काय? नुसतं आकांतांडव करायला ठो ठो करून बोंबलता आहात ध्वनिक्षेपकाच्या पुढे. बाई मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं ते, पण मी तुम्हाला सांगतो इथं धोनी बी आला नाही, शेबीला मी ध्वनिक्षेपक हे जे तुमच्या पुढ्यात आहे ना बोंडको, त्याला म्हणतात. अहो मराठीत माईक बोला ना त्याला. माईक आहे तो. माईक हा शब्द मराठी आहे? हा मराठी मराठी आहे. हो, ध्वनिक्षेपक हा शब्द मराठी आहे. हा, माईक हा इंग्रजी शब्द आहे. परमेश्वरा, काय करायचं तुमच्या बुद्धीचं? ध्वनिक्षेपक आहे ना पुढे, त्याच्या पुढ्यात बोंबलू नका. जरा स्पष्ट बोलायला शिका. बाई तुमचं झालं असेल तर निघा. का माझं डोकं खाताय, मला काम करू द्या ना बाई. मुळात ना डोकं हा खायचा पदार्थ नव्हे. नाही, मी माझ्यासाठी खावयास वडापाव आणलेला आहे आणि त्याबद्दल पण सांगायचं काय? एवढा तेलाचा अपव्यय मी तक्रार करणार आत्ताच्या तरी. हे बघा ना, तुम्हाला काय वाटलं मी सोडते की काय? हे बघा, उपहार कक्षातील पदार्थांचा दर्जा रस्सा तळाला गेला आहे. बाई हे बघा, रस्सा तळालाच जाणार आहे. असं काय करता तुम्ही? नाश्त्याची वेळ कितीचे? 7 ते 9. इथपर्यंत लोक नाश्ता करतात. लोक 11 वाजता आल्यानंतर रस्सा सगळं तळाला जाणार आहे का नाही? मग तो कस्टमर कोण बोलतो, अरे हा रस्सा आता आम्ही किती ती नाश्त्याची वेळ किती? रस्सा तळाला म्हणजे रस्सा तळाला नाही हो, रस्सा अहो दर्जा सुधारा. अजून एक तक्रार आहे. अजून काय? मी गेल्या वेळेस धुळ्याला प्रवासाला गेले होते. प्रवास करत असताना सगळं चिकट गोळी माझ्या साडीला चिकटली. आता हे काय आणि हे कुठे मिळतं? सगळीकडे मिळते. तिने का बराच वेळ सगळत राहिली की अचानक असा चिकट पदार्थ बाहेर चिंगम म्हणे की त्याला चिंगम. हा तेच ते. ती गोळी माझ्या साडीला चिकटली. याला जबाबदार कोण? त्यामुळे माझी अशी सूचना आहे की सगळं चिकट गोळी प्रवाशांनी खाऊ नये, प्रतिबंध करावा. बाई तुम्ही असं जे काही लिहिताय ना आणि ही जी काही तक्रार करताय ना, सगळं चिकट गोळी, हा ती जी काय आहे की गोळी, ती आम्हाला तर कळतच नाही, कुणाला पण कळत नाही. आणि जर कधी आमच्या वरिष्ठाला दाखवली तर तो आमच्यावर बांबू देतोय. अकादमी आहे काय लिहिले, कुणी तक्रार लिहिले, काय आहे यांचं मन? कसं सांगायचं? तुम्ही त्यांना समजावून सांगा ना, सगळं चिकट गोळी काय आहे त्याला समजावून सांगा. ही माझी 4थी तक्रार. ऐका ना बाई, हे बघा तुमच्या पाया पडतो, लय काम पडले, गाड्या सोडायच्यात. हे बघा तुमची तक्रार झाली असेल तर तुम्ही आता निघा प्लीज, तुमच्या मी पाया पडतो. उरण गाडी 11:25 ची गाडी, फलाट क्रमांक 3 वर राहतो, सुटल बरं का? चला की. हा मिराज कणकेश्वर 24-26 कुठला आलाय? 24 येते. 24 कसे तुम्ही उद्घोषक? एक मिनिट बाजूला एक मिनिट, मी तुम्हाला सांगते कशी उद्घोषणा करायची. बाजूला. सुस्वागतम. जमलेल्या प्रवाशांना अत्यंत महत्वाची सूचना आहे. ही उद्घोषणा बसच्या वेळापत्रकानुसार महत्वाची आहे. आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, प्रातःसमय पहाटे 5 वाजता, प्रातःसमयी 5 घटिका 56 पळीनंतर सोलापूर मार्गे पुण्यास रवाना होणारी बस फलाट क्रमांक 8 वर कधीही प्रस्थान करण्यात येत आहे. तेव्हा माझी अशी विनंती आहे, प्रवाशांनी ताबडतोब तेथे संपर्क साधावा. 56-24 आता ताबडतोब सातारा गाडी, सांगली सातारा गाडी,